समवेत जॉईन झालेले आहेत त्या सर्व प्रेक्षक राजाचं आम्ही केसीसी चषक 2024 पर्व क्रमांक 3 मध्ये सहर्ष स्वागत करतोय। आज रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस आणि सुट्टीच्या दिवशी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी मैदानाच्या अवतीभोवती जो प्रेक्षक वर्ग अगदी रखरखत्या उन्हामध्ये क्रिकेटचा आनंद घेतोय त्या सर्व क्रिकेट रसिकाचं आम्ही या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत करतोय। जाऊया मैदानाच्या दिशेने। पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय। 40 धावांचं लक्ष्य आहे चोरगेवाडी टीम समोर आणि उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात। पहिलाच बॉल, चेंडू हवेमध्ये उभा राहिला आहे। क्षेत्ररक्षक अरुण जाधव पहिल्याच बॉल वरती कॅच पकडले आणि गोल्डन डकचे शिकार ठरलेत। अर्थातच श्रीकांत घोरपडे मोठा मासा मी म्हणेन गळाला लागलाय। चेंडू हवेमध्ये उभा राहिलाय। पहा अगदी रिप्ले टेलिकास्ट मध्ये अरुण जाधव आले, हाताची ओंजळ आणि ओंजळीमध्ये अलगद बॉलला पकडलं आणि एक मोठा धक्का श्रीकांत घोरपडे माघारी परतल्यानंतर चोरगेवाडी टीमला शिवप्रतिष्ठान स्पोर्ट्स चोरगेवाडी गोल्डन डकचे शिकार ठरलेत। श्रीकांत घोरपडे बॉलिंग त्यांनी चांगली केली परंतु आज बॅटिंग म्हणावी तशी झालेली नाहीये। त्याचबरोबर खऱ्या अर्थानं मैत्री चषकचे सर्वेसर्वा आदरणीय श्री विजयदादा देवरे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। त्यांनाही आम्ही विनंती करतो आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं। त्याचबरोबर खऱ्या अर्थानं खास करून गावावरतून या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी यवतेश्वर गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते उंबरकर ब्रँड अर्थातच सागरदादा उंबरकर यांचं देखील आगमन झालेलं आहे। त्यांनाही आम्ही विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं। सिंगल धाव प्राप्त होईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलकाला मात्र गती मिळाली। श्री गणेश झालाय सिंगल धावेने 1 वरती 1 अशी परिस्थिती आहे। चोरगेवाडी टीमची 40 धावांचं लक्ष्य, या धावांचा पाठलाग करायचा आहे। बॅकफुटला गेले त्याला मात्र पाठवलाय मिड ऑफ प्रेशर मध्ये डायरेक्ट हिट। यस, डायरेक्ट हिट करत असताना मात्र स्टंपांचा वेध आणि सूरजला मात्र माघारी जावं लागतंय। जर्सी क्रमांक 12 धावत असताना कुठेतरी फसले डेंजर झोनला मात्र अप्रतिम फेके आणि तिथेच मात्र सूरजचा घात झाला। सूरजला माघारी परतावं लागेल। 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। फक्त धावफलकावरती 1च धाव आहे। लक्ष्य चोरगेवाडी टीम समोर होतं 18 बॉलच्या पाठीमागे 40 धावा। आतापर्यंत 4 बॉल समाप्त झालेत, फक्त आणि फक्त 1च धाव धावफलकावरती लागलेली आहे। 2 गडी देखील गमावलेले आहेत। चोरगेवाडी संघ कुठेतरी बॅकफुटला ढकलला जातोय, अडचणीमध्ये सापडलाय परंतु अडचणीमधून त्यांना मार्ग काढावा लागेल, वाटा शोधाव्या लागतील आणि तिथेच मात्र एक चांगला खेळ त्यांना करावा लागेल, संघर्ष करावे लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल। संदीप जाधव आहेत स्ट्राइक एंडला, बॅकफुटला गेले, कट खूप चांगल्या प्रकारे केलाय, गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय परंतु बॅकअपला खेळाडू आहेत तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते। 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत यशस्वीरित्या देखील। संदीप जाधव यांच्या खांद्यावरती चोरगेवाडी टीमची जबाबदारी असेल, संपूर्ण दामोदमार आहे ना तो मात्र संदीप जाधव यांच्यावरती असेल, कारण संदीप जाधवने पाठीमागच्या मॅच मध्ये एक चांगली खेळी साकारली होती। हा बॉल सुरेख आहे, वेग चांगला होता, टप्पा देखील अचूक होता, लाईन लेंथ सर्व काही गोष्टी जुळून आल्या आणि शेवटचा बॉल आलाय डॉट। 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय। 1 ओव्हर अंती धावफलकावरती धावा आहेत शिवप्रतिष्ठान स्पोर्ट्स चोरगेवाडी या टीमच्या अवघ्या 3 धावा। आता समीकरण बदललंय, येणारे बॉल 12 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 37 धावा। 12 बॉल 37 धावा। खरं तर संपूर्ण षटक तुम्ही पाहिलं, संकेत जाधव यांचं पहिल्या बॉलवरती श्रीकांत घोरपडे यांची बिग विकेट त्यांनी मिळवली, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती वंडी आली, चौथ्या बॉलवरती विकेट आली, तिथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये सूरजला माघारी परतावं लागलं, 5व्या बॉलवरती दुहेरी धाव आणि शेवटचा बॉल डॉट आलाय। हा संपूर्ण स्पेल राहिलं पहिल्या ओव्हरचं। 3 धावा अवघ्या खर्च केल्या संकेतने आणि 2 विकेट्स देखील मिळालेले आहेत सारकल कडवड या टीमला।
12 बॉल 37 धावांची आवश्यकता असताना अभिमन्यू जाधव गोलंदाजीच्या ट्रॅक वरती उभा राहिलाय. समोरच्या बाजूने फलंदाज आहेत शुभम. हलक्यात आणि या बॉलला ड्राईव्ह केले, धावचीची नामी संधी. यस, पंचांचं बोट आकाशाकडे जाईल कारण पॉम्पिंग क्रीज पासून फलंदाज खूप दूर होते आणि तिथेच मात्र यष्ट्यांचा वेध आणि विकेटचं पतन. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. ज्या प्रकारे फेकी केली, अचूक फेकी मी म्हणेन. अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये बॉल विसवला, अभिमन्यूने मात्र तो बॉल यष्ट्यांना लावला आणि तिथेच मात्र विकेटचं पतन. 3 वरती 3 अशी खराब परिस्थिती चोरगेवाडी टीमची पाहायला मिळते. काळ कसोटीचा आहे परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. संघर्ष करावा लागेल. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजांना बॅटिंग करावी लागेल. दडपण तर आहेच परंतु प्रेशर निर्माण जरी झाला तरी मात्र चोरगेवाडी टीमला मात्र सावरावं लागेल. संदीप जाधव यांच्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. संदीप जाधव कशा प्रकारे बॅटिंग करेल. फुलटॉसचा बॉल, फुलटॉसला माफी नाही, फुल टोल वसूल केला जातो. मेजवानी मिळाली आणि मेजवानीवरती ताव मारलाय अर्थातच संदीप जाधव सँडीने आणि मिळाल्या मात्र 6 धावा. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकाल. ओव्हर द विकेट अभिमन्यू जाधव गेले. फुलटॉस ठेवला, फुलटॉसला माफी नाही, मेजवानी मिळाली आणि त्या मेजवानीवरती ताव मारलाय. आता मॅच मध्ये रंग भरलेत. आणखीन एक फुलटॉसचा बॉल परंतु यावेळेला फटका फसला. क्षेत्ररक्षक 3 आले परंतु 3 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय आणि तिथेच मात्र 2 धावा देखील मिळालेत. संदीप जाधवची विकेट खूप महत्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी. संदीप जाधव सँडी जर शेवटच्या बॉल पर्यंत राहिला ना उभा मैदानाच्या आतमध्ये तर मॅचला एक वेगळी कलाटणी निर्माण करू शकेल. आम्ही सातत्याने सांगत आलोय कर्मभूमीच्या या जगात देवाने रेषा प्रत्येकाच्या हातावरती दिलेत परंतु त्या रेषेमध्ये रंग आपल्या स्वतःला भरायचे असतात. तुम्हाला रंग भरले तर नक्कीच मॅच तुम्ही जिंकू शकाल. फटका चांगला आहे, अप्रतिम फटका. बॉल मात्र निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी मिळाल्या त्या 4 धावा संदीप जाधवच्या बॅट मधून. आणखीन एक मोठा दिमागदार चौकार. मॅच मध्ये रंग भरतोय संदीप जाधव. आम्ही सातत्याने सांगत आलोय वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, वेळ जाऊ देतो आणि तदनंतर तीच दहशत घेऊन तो पुन्हा एकदा आपलं अस्तित्व निर्माण करत असतो. म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत हार मानायची नाहीये. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अभिमन्यू बॉलच्या खाली, डाऊन दी बॉल आणि कॅच पकडले आणि संदीप जाधवचा खेळ देखील संपवलाय. जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोठमोठे फटके साकारत होता त्याच फलंदाजाला थांबवण्याचं काम अभिमन्यू जाधव यांनी केलंय. थोडासा शरीरापासून लांब ठेवला बॉल, तदनंतर बॅटचा वरचा काहीसा भाग लागला, चेंडू हवेमध्ये उभा राहिला. स्वतः गोलंदाज अभिमन्यू जाधव मात्र बॉलच्या पाठीमागे गेले आणि तिथेच मात्र विकेटचं पतन झालंय. आता समीकरण पुन्हा एकदा पाहायला मिळते. 7 बॉल 25 धावा. समीकरण मी म्हणेन जितकं पाहावं ना तितकं कठीणही नाहीये आणि जितकं पाहावं ना तितकं सोपं देखील नाहीये. मैदानाच्या आतमध्ये शेखर गेलेले आहेत आणि शेखरकडे देखील ताकद आहे. मी म्हणेन शेखरने पाठीमागच्याच वर्षी अशा प्रकारची मॅच जिंकून दिले. मॅच होती चोरगेवाडी विपक्ष कासानी आणि त्या मॅच मध्ये शेखरने मात्र 3 षटकार ठोकले होते आणि ती मॅच मात्र जिंकून दिली होती. परंतु या मॅच मध्ये प्रत्यक्षात काय घडेल. पहिलाच बॉल पायावरती आणि पायावरती बॉल टाकत असताना मात्र इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धाव प्राप्त होते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा धावफलकावरती आहेत. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 24. 4 मोठे ब्लास्ट खेळावे लागतील. 4 मोठे ब्लास्ट आले तर मॅच विजयी होऊ शकतात परंतु ते 4 फटके खेळण्यासाठी देखील तुम्हाला खूप मोठे ध्येय गाठावं लागेल. ध्येयाला दिशा आणि कष्टाची जोड मिळाली ना की यशाचे शिखर गाठता येतं. म्हणूनच यशाचे शिखर जर गाठायचं असेल तर तुम्हाला चांगला खेळ साकारावा लागेल. परंतु किरण जाधव आलेत, मास्टर माइंड आहेत, त्यांना माहीत आहे
कशा प्रकारचे बॉल आपल्याला टाकायचे आहेत आणि पहिल्याच बॉलवरती त्यांनी फलंदाजाला माघारी पाठवले आणि विकेट मिळवले. कॅच ऑन बॉल. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये किरण, परंतु चोरगेवाडी संघ मात्र शेवटच्या बॉल पर्यंत लढेल, कारण संघर्ष तर करायचाच आहे. लढायचं, हरायचं, बरबाद व्हायचं, पण प्रयत्न कधी सोडायचे नाहीत. शेवटपर्यंत संघर्ष ते नक्कीच करणार, कारण क्रिकेटचा खेळ शेवटच्या बॉल पर्यंत रंगला जातो. 5 बॉल, अजूनही 24ची आवश्यकता आहे. अजूनही मॅच ऑन आहे. मी म्हणेन मॅच संपलेली नाहीये, कारण क्रिकेटच्या पटलावरती हा बॉल आणखीन एक कॅच आउट बोल्ड होताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन झालेलं आहे का यस पाहणं गरजेचं आहे. अंपायरकडे अपील केलेली आहे. यस, चर्चा नक्कीच केली जाते. यस अगदी पहा, पंचांनी शेवटच्या क्षणी सांगितलं की फलंदाज बाद आहे, कारण जो आवाज होता ना तो आवाज देखील कॉम्बॉक्स पर्यंत आला होता. म्हटल्यानंतर फलंदाजाला जाणीव झाली पाहिजे होती आणि त्यांनी पंचांची वाट देखील पाहायला नको होती. खेळाडूवरती दाखवायचे असेल तर तुम्हाला तिथेच दाखवावी लागते. आणखीन एक विकेटचं पतन. आता 4 बॉल 24 धावांची आवश्यकता. चारहीच्या 4ही बॉलवरती षटकार येणं गरजेचं आहे. मॅच अजूनही ऑन आहे. मी म्हणेन मॅच संपलेली नाहीये, करावं लागेल. तुमच्याकडे ती क्षमता आहे. चला, 4 बॉलच्या पाठीमागे 24 धावांची आवश्यकता आहे. निखिल घोरपडे स्ट्राइक एंड वरती असतील. किरणने देखील 2 बॉलवरती 2 विकेट्स मिळवलेत. विकेट हॅट्रिकचा बॉल आहे. आणखीन एक सुरेख बॉल ऑफ स्टंप वरती पिचिंग केला, त्यानंतर फलंदाज बीट झाले. विकेट किपर यांच्या हातामध्ये हा बॉल विसवला. आता 3 बॉल 24 धावांची आवश्यकता. हा बॉल सोडून दिलाय. लेग स्टंप वरती ठेवण्याचा प्रयत्न, डावी एष्टी सोडून जाणारा हा बॉल. वाईड बॉलचा इशारा येतोय. 3 बॉल 23ची गरज. हाई बॉल सुरेख आहे. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आता 2 बॉल 23ची गरज. जवळजवळ हा सामना मात्र सारखं कडवाडी या टीमने आपल्या बाजूने खेचून आणलाय. आणखीन एक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि सिंगल धाव प्राप्त झाले. आता एका बॉलच्या पाठीमागे 22 धावांची आवश्यकता. अगदी टॉप 4 मध्ये जाण्याचा चान्स अगदी सारखं कडवाडी या टीमला देखील आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि आज बक्षीस पात्र फेरीमध्ये सारखळ कडवाडी संघ जाताना पाहायला मिळतोय. अभिनंदन JSM सारखळ कडवाडी संघ. आज मात्र स्वप्न पूर्ण होताना पाहायला मिळतात. पाठीमागच्या 2 टुर्नामेंट मध्ये जे स्वप्न अधुरं राहिलं होतं त्या स्वप्नांचा आज पाठलाग त्यांनी केला आणि आज ट्रॉफी जवळ जाऊन पोहोचलेत. मनपूर्वक अभिनंदन.